जीवन संजीवनी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे ज्या लोकांना बीपीचा त्रास असतो अशांसाठी। काही व्यक्तींमध्ये डोळ्यांचे काही प्रॉब्लेम असतील, केसांचे आरोग्य असेल म्हणजेच केस गळती, टक्कल पडणे, अकाली केस पांढरे होणे किंवा काही लोकांचे केस जास्त तुटतात। आपल्या शरीरातील हाडांची मजबूती म्हणजेच कॅल्शियमची कमतरता भरून काढणे, रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणे आणि सर्वात जास्त म्हणजे जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजेच लघवी मार्गातील अडथळे दूर करणे। त्याशिवाय आपल्या शरीराला लागणारे असे अनेक पोषण तत्वे असतात ज्यांची आपल्याला खूप आवश्यकता असते। मित्रांनो, आज आपण या सर्व आजारांवरती किंवा या सर्व आजारांची मुळापासून नायनाट करणाऱ्या अशा एका वनस्पतीबद्दल माहिती पाहणार आहोत। ती वनस्पती म्हणजे सर्वांच्या परिचयाची अशी आंबाडी। मित्रांनो, याच आंबाडीचे भाजी म्हणून सुद्धा आपण वापर करतो किंवा आपल्या आहारामध्ये ही भाजी आपल्या आहारामध्ये असते। मित्रांनो, याच आंबाडीचे जसे फायदे आहेत त्याच प्रकारे काही तोटे पण आहेत। मित्रांनो, ज्याच्या सेवनामुळे आपल्याला गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही आंबाडीची भाजी अशा कोणत्या व्यक्तींनी खावी ज्या लोकांना यामुळे फायदे होतील आणि अशा कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये ज्या लोकांना यामुळे काही नुकसान होईल किंवा त्या लोकांना काही गंभीर आजार होऊ शकतात याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आंबाडीच्या भाजीमुळे आपल्याला होणारे फायदे किंवा काही नुकसान असतील यांची आम्ही डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आंबट चवीची आंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच आणि त्याशिवाय अनेक पोषण तत्वांनी परिपूर्ण असते। मित्रांनो, आंबाड्याच्या भाजीमध्ये आयरन म्हणजेच लोह, विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन B6, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे असे भरपूर पोषक तत्वे भरपूर प्रमाणामध्ये आढळतात। त्यामुळे आपल्याला ही भाजी आपल्या आहारामध्ये घ्यायला काही हरकत नाही। त्यासाठी आपल्यासाठी ही भाजी खूप औषधी अशी गुणधर्म या भाजीमध्ये आहेत। मित्रांनो, आंबाड्याच्या भाजीला इंग्लिशमध्ये गोंगुरा लीव्ज असे म्हणतात आणि हिंदीमध्ये याला गोंगुरा के पत्ते असे म्हणतात। मित्रांनो, आता पाहूयात किंवा आंबाड्याच्या भाजीमुळे आपल्या शरीराला असे कोणते आरोग्यदायी फायदे होतात ते। मित्रांनो, सगळ्यात अगोदर आहे ते म्हणजेच आपले वजन कमी करण्यासाठी ही भाजी खूप चांगली आहे। आंबाडी हा लो कॅलरीज डाएट असून अनेक पोषक तत्वे म्हणजेच विटॅमिन, फायबर्स यामध्ये असतात। त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश आपण करायला पाहिजे। त्यानंतर आहे मित्रांनो, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आंबाडीची भाजी वाढलेला रक्तदाब कमी करून नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते। आंबाडीच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे वाईट कॅलरीज कमी होण्यास मदत मिळते आणि आपला रक्तदाब हा नियंत्रणात राहतो। त्यानंतर आहे मित्रांनो, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आंबाड्याची भाजी खूप उपयुक्त अशी आहे। आंबाड्याच्या भाजीमध्ये विटॅमिन ए, आयरन, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे। त्यानंतर आहे मित्रांनो, केसांच्या आरोग्यासाठी आंबाडीच्या भाजीचे होणारे फायदे। आंबाडीच्या भाजीमध्ये अनेक पोषक घटक, विटॅमिन आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे त्यांची केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत आणि केस गळणे, केस तुटणे, केस अकाली पांढरे होणे ह्या समस्या ह्या कमी होत जातात। मित्रांनो, त्याचप्रमाणे आहे आपल्या शरीरातील हाडांची मजबूती। मित्रांनो, आंबाड्याच्या भाजीमध्ये हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम हा घटक भरपूर असतोच, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजाराला दूर ठेवते। त्याचप्रमाणे आहे मित्रांनो, हिमोग्लोबिन या भाजीच्या सेवन केल्यामुळे वाढते। या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या व्यक्तींनी ही भाजी आपल्या आहारात घ्यायला पाहिजेत। त्यामुळे रक्तल्पा किंवा ॲनिमिया हा आजार या भाजीच्या सेवनामुळे कमी होतो किंवा आपल्याला नाही होत। मित्रांनो, त्याचप्रकारे लघवी मार्गातील अडथळे दूर करण्यात ही भाजी खूप उपयुक्त अशी आहे। आंबाडा ही डायरेटिक्स गुणांनी असल्याने लघवीला जळजळ होणे, उन्हाळा लागले ह्या भाजीच्या सेवन केल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला होत नाहीत। त्याचप्रकारे मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की आंबाडीची भाजी कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये किंवा ही भाजी त्या व्यक्तीने खाल्ल्याच्या नंतर त्यांना काही गंभीर अशा समस्या निर्माण होऊ शकतात। मित्रांनो, आंबाड्याच्या भाजीमध्ये ऑक्सॅलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जास्त प्रमाणात हा घटक शरीरात गेल्याच्या नंतर किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा होण्याची चान्सेस जास्त असतात। त्यामुळे जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल तर आंबाड्याची भाजी तुम्ही खाऊ नका। त्याचप्रकारे मित्रांनो, आंबाड्याची भाजी खाल्ल्यामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण हे वाढते,
त्यामुळे आपल्या छातीमध्ये जळजळ होणे, आंबट होणे किंवा आपले करपट आंबट ढेकरे येणे, ॲसिडिटी होणे, पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पित्ताचा त्रास, त्वचा रोग आणि अल्सर असणाऱ्यांनी ही भाजी खाणे टाळायला पाहिजेत. आणि त्याचप्रकारे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्याही स्त्रिया प्रेग्नंट आहेत म्हणजेच गर्भधर आहेत त्या स्त्रियांनी ही भाजी कधीही खाऊ नये ज्यावेळेस त्यांचा गर्भधारणेचा पिरियड असतो त्या पिरियडमध्ये. आणि मित्रांनो, आपल्याला दुसरी एक काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण आंबाड्याची भाजी बनवतो त्यावेळेस ही भाजी तांब्याची भांडी किंवा बिडाची भांडी म्हणजेच ओतीव लोखंड असेल किंवा कास्ट आयरन असेल किंवा ॲल्युमिनियमची भांडी यामध्ये आपण करायची नाही. कारण आंबाड्याच्या भाजीमध्ये ऑक्झॅलिक ॲसिडचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन अपायकारक घटक तयार होत असतात. त्यासाठी ही भाजी जी आहे ती नॉनस्टिक्स भाजी किंवा स्टेनलेस स्टीलच्याच भांड्यामध्ये आपण करायची आहे, ही आपण खबरदारी घ्यायची आहे. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, आम्ही पुन्हा तुम्हाला विनंती करतोय, जर का तुम्ही आमचे चॅनल आणखी सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.